समसंबंध 5ची दुप्पट केली तर 10 होते, 6ची दुप्पट केली तर 12 होते. पण तसा पर्याय दिसत नाही, त्यामुळे 12 हे उत्तर नाही. आपल्याला दुसऱ्या पद्धतीने करावे लागेल. 5चा वर्ग 25, 25मधील अंकांचा गुणाकार 2 गुणिले 5 10 येतो. अगदी त्याच प्रकारे आपण 6चा वर्ग बघितला तर होतो 36 व 36मधील अंकांचा गुणाकार केला तर 3 गुणिले 6 18 येतो. याचाच अर्थ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 18. हा व्हिडिओ आवडला असेलच शेअर करा, लाईक करा, कमेंट द्या. समसंबंध 5ची दुप्पट केली तर 10 होते, 6ची दुप्पट केली तर 12 होते. पण तसा पर्याय दिसत नाही, त्यामुळे 12 हे उत्तर नाही. आपल्याला दुसऱ्या पद्धतीने करावे लागेल. 5चा वर्ग 25, 25मधील अंकांचा गुणाकार 2 गुणिले 5 10 येतो. अगदी त्याच प्रकारे आपण 6चा वर्ग बघितला तर होतो 36 व 36मधील अंकांचा गुणाकार केला तर 3 गुणिले 6 18 येतो. याचाच अर्थ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 18. हा व्हिडिओ आवडला असेलच शेअर करा, लाईक करा, कमेंट द्या. समसंबंध 5ची दुप्पट केली तर 10 होते, 6ची दुप्पट केली तर 12 होते. पण तसा पर्याय दिसत नाही, त्यामुळे 12 हे उत्तर नाही. आपल्याला दुसऱ्या पद्धतीने करावे लागेल. 5चा वर्ग 25, 25मधील अंकांचा गुणाकार 2 गुणिले 5 10 येतो. अगदी त्याच प्रकारे आपण 6चा वर्ग बघितला तर होतो 36 व 36मधील अंकांचा गुणाकार केला तर 3 गुणिले 6 18 येतो. याचाच अर्थ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 18. हा व्हिडिओ आवडला असेलच शेअर करा, लाईक करा, कमेंट द्या.